चंदेरी दुनियेतल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 12 मधला क्वेश्चन पाहूया. ठीक आहे. काय म्हणतात पहा, समजा प्रूव्ह दॅट 0 to 2a f of x dx is equal to 0 to a f of x dx plus 0 to a f of 2a minus x dx. ठीक आहे. म्हणजे this equals to this दाखवायचा. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. LHS equals to RHS किंवा कधी कधी RHS is equal to LHS दाखवा. प्रूव्ह करायचा. ठीक आहे. बहुत ही प्यारा क्वेश्चन आहे. काय म्हणताय पहा, पहिले लिहून टाकू. ठीक आहे. की हा जो क्वेश्चन दिला, ठीक आहे, याला कसं प्रूव्ह करता येतं. पहिले एक काम करू पहा. सुनो, मी काय करता हूं, RHS पकडता हूं. सुनो मेरी बात. पहिले RHS पकडता हूं. ठीक है. RHS का लिहून टाकू. RHS आहे, ध्यान से देखो, A to 0. ठीक आहे. पटलं ना. म्हणजे A to 0 RHS पकडायचा. पण एक काम करतो ना, पहिले RHS पकडायचा. पहिला हा I माना. ठीक आहे. हा I आणि चेक करा, दॅट इज I1 प्लस I2. समजलं ना. अरे हा पूरा I आणि हा इंटिग्रेशन 1 आणि इंटिग्रेशन 2 दोन मानलो. ठीक आहे. आता एक काम करता, RHS पकडता. RHS काय राहील पहा, I1 प्लस I2. ठीक आहे. याचा मतलब I1 काय पहा, चेक करा. I1 जो आहे तो आहे पहा 0 to a f of x dx आणि प्लस I2 काय, चेक करा, 0 to a f of 2a minus x dx. बहुत ही बढ़िया. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. ओके, इथपर्यंत आपला तर क्लिअर झालं. ठीक आहे. आता मी काय करतो पहा, I1 ला तसाच ठेवतो. आता I2 ला पकडतो पहा. ठीक आहे. I2 मध्ये थोडसा ओके चिवडा करून पाहू. ठीक आहे. काय म्हणता पहा, I2 जो आहे I2. ठीक आहे. एक काम करता पहा, RHS पकडलो. ठीक आहे ना. आणि LHS आणून दाखवतो. ठीक आहे. I2 का, I2 जो आहे तो 0 to a f of 2a minus x dx. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. ठीक आहे. आता आपल्याला माझ्या इंटिग्रेशन मध्ये मी थोडासा सबस्टिट्यूट करता, सबस्टिट्यूशन मेथड. ठीक आहे. तर काय करता पहा, मी पुट करता का पहा की 2a minus x जिथं तिथं मी t ठेवतो. समजलं ना. t. ठीक आहे. तर मग आता काय होईल पहा, याला डिफरन्शिएट करता विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. अरे जेव्हा आपण t ठेवतो तर डिफरन्शिएट करायला लागते ना. ठीक आहे. तर याचा आन्सर तर 0 येईल, कारण 2a इज कॉन्स्टंट. आणि याचा आन्सर काय येईल पहा, ddx ऑफ x म्हणजे 1 आणि याचा dt अपॉन dx. बहुत ही बढ़िया. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. मग मला सांगा, हा dx इकडे येईल तर मायनस dx इज इक्वल टू dt. ठीक आहे. पण आपल्याला मायनस dx नाही, dx पाहिजे. ध्यान से देखो, dx. तर dx इज इक्वल टू काय, मायनस dt. बहुत ही बढ़िया. ठीक आहे. dx इज इक्वल टू मायनस dt आला. ओके. आता तुम्हाला माहित आहे, इंटिग्रेशन मध्ये जेव्हा आपण काय करतो पहा, इंटिग्रेशन मध्ये जेव्हा आपण काय करतो की पुटअप करतो तेव्हा लिमिट चेंज होते. ठीक आहे. तर एक काम करता पहा, वाटल्यास एक काम करा, व्हेन x इज इक्वल टू पहिला लोअर लिमिट 0 राहील ना, तर मग देन पहा x बरोबर जर तुम्ही 0 घेतल्या, पहिले लिमिट चेंज होते. ठीक आहे. तर इथे जेव्हा तुम्ही 0 ठेवा, ध्यान से देखो, 2a मायनस 0 इज इक्वल टू 2. अरे x इज इक्वल टू 0 ना, तर t इज इक्वल टू का आला, 2a. तर मग t इज इक्वल टू 2a आला. बहुत ही बढ़िया. ठीक आहे. 2a आला. ओके. त्यानंतर पहा, व्हेन x इज इक्वल टू का होईल, आता पहा पहिले 0 ठेवल्या, पण आता a ठेवा, तर काय होईल a. तर देन काय होईल पहा, t इज इक्वल टू, चेक करा, a तर मी काय ठेवलं पहा, x इज इक्वल टू a ठेवलं. ध्यान से देखो. ठीक आहे. काय ठेवलं, a. ठीक आहे. लिमिट चेंज करता a तर a, तर 2a मायनस a तर किती येईल, चेक करा, t इज इक्वल टू a ना. बहुत ही बढ़िया. t इज इक्वल टू a. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आता काय होईल, या खूपच्यात आलो. ठीक आहे. सुनो मेरी बात. ठीक आहे. आता काय होईल पहा, I2 जो राहील, I2 इंटिग्रेशन, चेक करा, हा जो I2 आहे, तर I2 बिलकुल प्रेमाने समजा बरं करत का. ठीक आहे. I2 आता ऐका, जेव्हा 0 होता तेव्हा लिमिट 2a आला, म्हणजे 0 होता तेव्हा 2a आला. बहुत ही बढ़िया. आणि जेव्हा तुम्ही a घेतल्या तेव्हा a आला. ठीक आहे. तर इथे a ठेवा. ठीक आहे. इथपर्यंत क्लिक. आता f ऑफ जसा आहे तसा आणि याच्या ठिकाणी का ठेवलं, चेक करा ना, t ना. ठीक आहे. इथे ठेवा t. ओके. बहुत ही बढ़िया. आणि एक काम करा, आता पहा, जो dx आहे सर, dx तर मायनस dt आहे, इथे मायनस dt घुसाडा. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आता पहा, I2 जो इंटिग्रेशन राहील तो काय होईल पहा, की 2a to a f of t आणि एक काम करा dt आणि हा सर मायनसले बाहेर. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. ठीक आहे. आता हा जो प्रूफ करत असताना प्रॉपर्टी माहित पाहिजे. ठीक आहे. प्रॉपर्टी जर नसेल माहित तर पुरा पिपा वाचते. ठीक आहे. प्रॉपर्टी काय म्हणते पहा, इकडे आहे का, जर इंटिग्रेशन ऑफ, सुनो एक प्रॉपर्टी, आता मी इथं प्रॉपर्टी लिहित आहोत. ठीक आहे. प्रॉपर्टी पुऱ्या माहित पाहिजे. ठीक आहे. प्रॉपर्टी डिफिनाइट इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टी. ठीक आहे. की जर एफ ऑफ एक्स असेल, एक फंक्शन असेल एफ ऑफ एक्स, प्रॉपर्टी इथं घुसाडू. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. हा तर चिवडाच होता. ठीक आहे. इथपर्यंत ऐका की एफ ऑफ एक्स डीएक्स आणि मान के चलो इथं जो आहे
तो बी आहे आणि ए आहे, म्हणजे लोअर लिमिट बी मानलो, थोडी देर केली आणि ए, आणि जर निगेटिव्ह असेल तर याला जर पॉझिटिव्ह बनवायचं असेल, हा जर निगेटिव्ह इंटिग्रेशन असेल तर याला जर पॉझिटिव्ह बनवायचं असेल तर सुनो मेरी बात, बी वरती आणि ए खाली फक्त चेंज होते, समजलं, प्रॉपर्टी आहे, आणि एफ ऑफ एक्स डीएक्स जो का तो, इथपर्यंत तुम्हाला माहित असेल, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे प्रॉपर्टी. तर बाय दिस प्रॉपर्टी काय म्हणतो आपण, बाय दी प्रॉपर्टी ऑफ, लिहा प्रॉपर्टी, ठीक आहे, प्रॉपर्टी लिहित जा, ठीक आहे, प्रॉपर्टी ऑफ, कोणती प्रॉपर्टी पहा, की इंटिग्रेशन ऑफ बी टू ए मायनस ए एफ ऑफ एक्स डीएक्स असेल तर बी वरती, आता सांगितलं ना, बी वरती आणि ए खाली, ठीक आहे, कारण कायच्यासाठी माझा निगेटिव्ह हटवायचा, ते येते एफ ऑफ एक्स डीएक्स, बहुत ही बढिया, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. मग मला सांगा येते का होईल I2, ठीक आहे, तर I2 आहे ना सर, I2 जो आहे ना तो बिलकुल सेम पहा की 2a वर गेला, चेक करा दिस प्रॉपर्टी, आणि ए खाली गेला आणि एफ ऑफ टी आणि dt राहिला, ठीक आहे, बहुत ही बढिया दिस प्रॉपर्टी नुसार, ठीक आहे. तर आता एवढा पार्ट मी मिटवत आहो मेरे अजीज दोस्तों, ठीक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, मिटवल्यानंतर पहा एवढा पार्ट मी ठेवला कामाचा, ठीक आहे, पटलं ना, हा जो सुरुवातीचा पार्ट होता कामाचा मी ठेवलो, ठीक आहे. आता आहे का, सुनो मेरी बात, नेक्स्ट पार्ट, ठीक आहे. आता जो I2 आहे, चेक करा I2, ठीक आहे, याला मी दोन प्रकारे वाटल्यास एक काम करून इकडे सोडवतो, ठीक आहे, का म्हणता, कारण आपल्याला जागा बहुत लागते, ठीक आहे, इकडे आहे का. आता जो I2 आहे, I2, ठीक आहे, बहुत ही बढिया I2. आता एक प्रॉपर्टी पुन्हा आहे पहा, याच्यानंतरची प्रॉपर्टी का पहा, की इंटिग्रेशन ऑफ, ठीक आहे, सुनो, इंटिग्रेशन ऑफ ए टू बी आहे, मानून चलो ए टू बी आहे, ठीक आहे, आणि एफ ऑफ एक्स डीएक्स आहे, तर हा इंटिग्रेशन ऑफ ए टू बीच राहील, तर एफ ऑफ टी च्या फॉर्म मध्ये लिहिता येते, ठीक आहे, फक्त dt पाहिजे, हे वाली प्रॉपर्टी आहे, समजलं ना मी काय म्हटलं, ठीक आहे, की एफ ऑफ एक्स डीएक्स आहे तर एफ टी dt हे दोन्ही बरोबर राहते, म्हणजे फंक्शन एक्स मध्ये आहे का आणि फंक्शन टी मध्ये का, ठीक आहे, आन्सर सेम येते. एक काम करतो, तसे आपल्याला एक्स मध्ये प्रूफ करायचं आहे ना, तर याला एक काम करतो, मी टी ला एक्स मध्ये आणतो, ठीक आहे, म्हणजे I2 काय होईल पहा, इंटिग्रेशन ऑफ लिमिट जो का तो, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर, आणि एफ ऑफ एक्स डीएक्स, ठीक आहे, तर कसा बाय प्रॉपर्टी वाटल्यास इथून लिहून टाका ना, ठीक आहे, बाय प्रॉपर्टी, ठीक आहे, प्रॉपर्टी लिहून टाका, ठीक आहे, पटलं मेरे अजीज दोस्तों, ठीक आहे, बाय प्रॉपर्टी नुसार हा वाला आला, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता सुनो मेरी नेक्स्ट, ठीक आहे, इथपर्यंत सर क्लिअर आहे, ठीक आहे, I2 आपल्याला भेटला. आता एक काम करता की सपोज द्या जो सुरुवातीचा I इज इक्वल टू I1 प्लस I2 हा इक्वेशन नंबर फर्स्ट होता, ठीक आहे. आता मी काय करतो पहा, त्यावाल्या इक्वेशन मध्ये मी ठेवता पहिल्या इक्वेशन मध्ये, ठीक आहे, तर पहा I इज इक्वल टू जो होता, I इज इक्वल टू तर हा वाला पार्ट I याला मानलो ना, ठीक आहे, तर एक काम करता आता नाव, ठीक आहे, ओके, I1 प्लस I2 घेता, तर चेक करा I1 किती आहे, I1 तर सर 0 टू a आहे, चेक करा 0 टू a, अरे हाच तर I1 वे, ठीक आहे, 0 टू a एफ ऑफ एक्स डीएक्स, ठीक आहे, बहुत ही बढिया, प्लस आता मला एक गोष्ट सांगा I2 का, I2 तर सर I2 हेच तर भानगड करून काढलो, ठीक आहे, तर काय पहा a टू 2a आणि एफ ऑफ एक्स आणि डीएक्स, ठीक आहे, बहुत ही बढिया, इथपर्यंत क्लिअर, ओके झाला. आता पहा ऐका, सुनो मेरी बात, आता काय त्यानंतर आता एक काम करता, एक या कोपच्या मध्ये प्रॉपर्टी दाखवतो, पुन्हा प्रॉपर्टी, ठीक आहे, कोणत्या प्रॉपर्टी पहिले समजवतो, मग मी इकडे लिहितो पहा, ठीक आहे, हे वाली तर गोष्ट जे कामाच्या मी ठेवतो, बाकीच्या मिटवतो, समजा मेरी बात, ठीक आहे, पटलं ना. आता ऐका काय म्हणतो, एक प्रॉपर्टी काय म्हणते पहा, सुनो, एक प्रॉपर्टी आपल्याकडे पहा की इंटिग्रेशन ऑफ ए टू बी आहे आणि एफ ऑफ एक्स डीएक्स आहे, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर, ओके. पहा प्रॉपर्टी मी लिहित आहो आणि प्रॉपर्टीचा आता यूज करणार आहोत, ठीक आहे, इकडे आहे, ठीक आहे, काय म्हणतो पहा की ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स, तर मी याला पहा कसं लिहू शकतो, सुनो एक गोष्ट पहा, ठीक आहे, जर सपोज दॅट मी पुढची या प्रॉपर्टी इकडे लिहितो खाली, पहिले इकडे पहा की जो ए आणि बी आहे ना, ठीक आहे, ए आणि बी हे काय झाले, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट, हे लोअर आणि अप्पर लिमिट, ठीक आहे, तर या ए आणि बी च्या मध्ये एक सी नावाचा पॉइंट आहे असं मी मानत आहोत, सी बिलॉंग्स टू ए टू बी, ठीक आहे, इन क्लोज इंटरवल ए टू बी, म्हणजे समजलं ना, मतलब समजा, ठीक आहे, मी म्हणत का की वाटल्यास मतलब येथे दाखवतो, ठीक आहे, की सपोज दॅट ए पॉइंट येतात, बी पॉइंट येतात आणि याच्यामध्ये सी पॉइंट आहे, समजलं ना, वाटल्यास एक काम करा, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, ए आहे बी आहे, ए आणि बी च्या इंटरवल मध्ये सी पॉइंट आहे, तर मी याला तोडू शकतो, एक प्रॉपर्टी आहे, कोणती माहिती आहे, प्रॉपर्टी कोणती, सुनो का होईल पहा, ए टू सी, ठीक आहे, पण येथे एक गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे, महत्वाची गोष्ट ही गोष्ट लक्षात घ्या की ए पेक्षा मोठा सी राहील आणि सी पेक्षा मोठा बी राहील, ठीक आहे, हे बहुत महत्वाचं, अरे दिसतच आहे ना, ए लहान आहे, सी मधात आहे आणि बी मोठा आहे, ठीक आहे, दिसतात तुम्हाला, ठीक आहे, मग काय होईल पहा, याला थोडा ए टू सी
एफ ऑफ एक्स डीएक्स, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. थोडं यावाला फंक्शनले, ठीक आहे, प्लस का होईल पा एका ए टू सी आणि पुन्हा सी टू बी पाहिलं, ए टू सी एफ ऑफ एक्स प्लस सी टू बी एफ ऑफ एक्स. म्हणजे सर यावाल्या फंक्शनले असं तोडता येते नाही का, ठीक आहे. एक प्रॉपर्टी आहे, ते एक काम करता आपण ऐका, बाय प्रॉपर्टी ऑफ लिहिता प्रॉपर्टी, तेच वाली प्रॉपर्टी बाय प्रॉपर्टी ऑफ कोणसी पा, ठीक आहे, की ए टू बी आर एफ ऑफ एक्स डीएक्स आहे, ठीक आहे. तर मी याला तोडतो पा, ठीक आहे. कसं तोडता की ए टू सी एफ ऑफ एक्स डीएक्स, ठीक आहे, प्लस का होईल पा सी टू बी ना एफ ऑफ एक्स डीएक्स, ठीक आहे. आणि इकडे लिहून टाका या प्रॉपर्टी मध्ये का की ए लेस दॅन बी लेस दॅन सॉरी ए लेस दॅन सी लेस दॅन बी, हे वाली गोष्ट पहिले लिहून ठेवा, तेव्हाच ही प्रॉपर्टी लागू पडते, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. मग आता ऐका, तुम्हाला ते पुरा भाषणबाजी तर सांगितलंच. मग आता काय होईल पा, एवढी जे जागा सोडला याच्यामध्ये मी दाखवतो की इकडे पाहता सुनो मेरी बात, ठीक आहे. हेही थोडासा फील करून दाखवतो या खूपच्या म्हणजे प्रूफ समजते पा, ऐका पा 0 to a आणि a to 2a, अरे इथे दिसता पा, चेक करा 0 to a आणि a to 2a, म्हणजे याचा अर्थ पा, समजा हा जर 0 असेल, फील करा हा 0, ठीक आहे, मानताय गोष्ट, हा जर 0 असेल तर 0 to a हा वाला पार्ट आणि a चा डबल 2a ना, तर चेक करा ना पा 0 to a आणि 2a to पा, चेक करा 0 to a आणि a to 2a, ठीक आहे. म्हणजे सर मी याला आणि चेक करा फंक्शन सारखा पाहिजे, ठीक आहे. जसं की पा येथे एफ ऑफ एक्स, येथे एफ ऑफ एक्स आहे सर, येथे एफ ऑफ एक्स आहे, येथे एफ ऑफ एक्स आहे, म्हणजे सर यस यही तो बात ती, ठीक आहे. म्हणजे मी या वाल्या फंक्शनला आता, ठीक आहे, पटलं, या इंटिग्रेशनला डायरेक्ट म्हणू शकतो 0 to a आणि a to 2a, समजलं ना. म्हणजे 0 to a to 2a, डायरेक्ट 0 to 2a लिहिता पाहा, डायरेक्ट 0 to 2 पाहा, चेक करा, डायरेक्ट इधर कुदेगा, ठीक आहे. पाहा जसं a to b मध्ये कुठला, ठीक आहे. तर काय होईल पहा, फंक्शन राहील एफ ऑफ एक्स डीएक्स, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर, ठीक आहे. तर आता मला एक गोष्ट सांगा, झाला ना सर शो, ठीक आहे, कसं पहा, ओके, हाच तर RHS चेक करा, ओके. अरे तुम्ही LHS पकडले ना, RHS आणल्या ना, ठीक आहे. हाच तर झाला शो. हा वाला क्वेश्चन 4 मार्क्स साठी विचार, ठीक आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ठीक आहे. बहुत ही चोलर क्वेश्चन होता, एक वेळा व्हिडिओ पास समजून जाते, ठीक आहे, काही दम नाही, ठीक आहे. बाकी आपण ब्रेक के बाद पाहू, ठीक आहे.